Hello everybody, welcome back again friends after your Diwali vacation. I hope all of you have enjoyed your vacation very well. So now we are going to learn our third unit. In the third unit section we are going to learn first poem, that is 3.1 If. This poem is written by Rudyard Kipling. Rudyard Kipling is one of the greatest writer and novelist. He also won the Nobel Prize award. This poem is written for his son. In this poem, Rudyard Kipling is giving a message or an ideal path to which his son have to follow. This poem is nothing but a roadmap for his son and also for the readers. Rudyard Kipling has also written the famous novel, that is the Mowgli Jungle Book, and the famous character in that book is Mowgli. I think all of you have know it very well. So let us start our poem. This poem is divided into three parts. The poem has three sections, and the first section has a different rhyme scheme, and the second and third unit has the different same rhyme scheme. I again repeat, this poem is divided into three stanzas. The first stanza has the different rhyme scheme, and second and third stanza has the same rhyme scheme. So now I am going to read the poem. If you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you, if you can trust yourself when all men doubt you, but make allowance for their doubting too, if you can wait not to be tired by waiting or being lied about, don't deal in lies, or being hated, don't give away to hating, and yet don't look too good nor talk too wise. Now I am read the first two lines and explain the meaning of the first two lines. If you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you. बघा विद्यार्थ्यांनो, मी सुरुवातीला सांगितलं होतं की ही पोयम रुडयार्ड किपलिंग यांनी त्यांच्या मुलासाठी लिहिलेली आहे. त्यांचा मुलगा होता जॉन किपलिंग. पहिल्या महायुद्धामध्ये रुडयार्ड किपलिंग यांचा मुलगा जो जॉन किपलिंग होता तो मारला गेलेला होता. त्याचं वय फक्त 19 वर्ष होतं. अशा या आपल्या मुलासाठी रुडयार्ड किपलिंग यांनी ही पोयम लिहिलेली आहे. आणि त्याने रुडयार्ड किपलिंग यांनी आपल्या मुलासाठी ही पोयम म्हणजे काय आहे तर एक मार्गदर्शन आहे. आणि हे मार्गदर्शन फक्त त्यांच्यासाठी आहे का, जॉन किपलिंग साठी आहे का तर नाही, आपल्या सगळ्यांसाठी हा एक मार्गदर्शनपर एक कविता आहे. आणि ती सगळ्यांनी व्यवस्थित समजून घेतली तर आपल्याला आदर्श नीतिमूल्य किंवा जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, कुठली गोष्ट नको करायला पाहिजे ते आपल्याला समजणार आहे. आता ही पोयमचं जे टायटल आहे ते अतिशय शॉर्ट आहे. बघा नीट लक्ष द्या, पोयमचं टायटल जे आहे ते अतिशय शॉर्ट आहे. इफ दोनच शब्दांचं आहे टायटल आणि त्यातला मीनिंग अतिशय गंभीर असा मीनिंग आहे. आता ह्या पोयम मध्ये बघा इफ हा जो शब्द वापरण्यात आलेला आहे हा या ठिकाणी कुठला क्लॉज आहे, मग तो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. नीट लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेला तुम्हाला इफने सुरू होणारं वाक्य किंवा वाक्यामध्ये कुठं पण इफ असेल, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये जर इफ असेल तर त्या ठिकाणी कुठला क्लॉज लिहायचा आहे, मग ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन हे त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्याचबरोबर वाक्य कुठल्या प्रकारचे आहेत या पोयम मधले, मग कॉम्प्लेक्स सेंटेन्सची रचना या ठिकाणी या वाक्यांची करण्यात आलेली आहे. काय सांगितलं मी परत एकदा रिपीट करते, या ठिकाणी ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन वापरण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर कॉम्प्लेक्स सेंटेन्सचे स्ट्रक्चर या वाक्यांचं आहे. आता या पोयम मध्ये बघा या ठिकाणी पोएटने काय केलं, त्याच्या मुलाला ऍडवाइस केलेला आहे. आता वाक्याची सुरुवात किंवा पोयमची सुरुवात कशाने झालेली आहे बघा, इफने. इफ यू कॅन कीप युअर हेड, यू मीन्स हिअर द पोएट सन अँड ऑल्सो ऑल द रीडर्स. इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू. आता काय सांगितलंय बघा पोएटने, इफ यू कॅन कीप युअर हेड. कीप युअर हेड याचा अर्थ आपलं डोकं डोक्यावर ठेवणे असं होतं का, नाही, डोकं आपलं डोक्यावरच असतं. मग या ठिकाणी काय सांगितलंय, आपल्याला कसं राहायचंय, शांत राहायचंय. या ठिकाणी मिनिंग दिले बघा, नॉट टू गेट अँग्री. आपल्याला चिडायचं नाही आहे, राग पटकन येऊ द्यायचा नाही आहे. कधी, व्हेन ऑल अबाउट यू. ऑल अबाउट यू म्हणजे काय, ज्यावेळेस आजूबाजूचे सगळे लोक तुमच्याबद्दल बोलत आहेत, चांगलं बोलत आहेत का नाही. आपल्याला राग कधी येतो, ज्यावेळेस समोरचे व्यक्ती आपल्याला काही पण बोलत असतात, आपण चुकलं नसलो तरी आपल्याबद्दल बोलत असतात, त्यावेळेस मग आपल्याला काय येत असतो, राग येत असतो. आर लुझिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. बघा आर लुझिंग देअर्स
मग त्या ठिकाणी ते आपल्यावर काय करत आहे, चिडत आहे किंवा आपल्याला रागवत आहे किंवा आपल्याला बोलत आहेत आणि ब्लेमिंग ऑन इट ऑन यू म्हणजे काय, तुम्हाला दोष देत आहे. त्या ठिकाणी चूक तुमची आहे का नाही आहे माहित नाही, परंतु आजूबाजूची परिस्थिती अशी झालेली आहे की तुमच्या आजूबाजूचे जे लोक आहेत, सराउंडेड पीपल आहेत, ते सर्व तुम्हाला काय करत आहेत, दोष देत आहेत. मग या ठिकाणी पोएटने आपल्या मुलाला काय ऍडवाइस दिलेलं आहे, मग या कंडिशन मध्ये त्याने काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी त्याने शांत राहायचं आहे, कुठल्याही प्रकारची रिॲक्शन द्यायची नाही आहे, फक्त शांततेने काय चाललेलं आहे ते समजून घेण्याचा, ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. In the first two lines, the poet has given the advice to his son. What advice the poet has given? He says that he should keep calm when all the surrounded people or the society members are blaming him. Now the third line. If you can trust yourself when all men doubt you, but make allowance for their doubting too. बघा काय सांगितलं या ठिकाणी तिसऱ्या लाईन मध्ये, इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ. ट्रस्ट म्हणजे काय, मग आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. आता पहिल्या लाईन मध्ये काय सांगितलं, आपल्याला काय करायचंय, चिडायचं नाहीये आणि लोक काय बोलतात ते ऐकून घ्यायचं आहे. आता तिसऱ्या लाईन, आता बघा अशा वेळेस एखाद्याच वेळेस अशी कंडिशन येते की आपण जरी बरोबर असलो परंतु आजूबाजूचा जो समूह आहे किंवा जमाव आहे तो जमाव काय करत आहे, सत्याला असत्य करण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्यावेळेस आपल्याला आपल्यावर विश्वास ठेवायचा आहे की नाही, मी जे काही बोललेलो आहे किंवा मी जे काही कृत्य केलेलं आहे, वर्तन केलेलं आहे ते योग्य आहे, लिगल आहे, हे आपल्याला त्यांना त्या ठिकाणी पटवून द्यायचं असतं. आणि हे आपल्याला पटवून देण्यासाठी आपल्या स्वतःचा आपल्यावर विश्वास पाहिजे. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू. ऑल मेन म्हणजे काय, या ठिकाणी संपूर्ण समाज किंवा सोसायटी किंवा आजूबाजूचे तुमचा जो समाज आहे तो सगळा समाज या ठिकाणी पोएटला इंडिकेट करायचा आहे. ऑल मेन डाऊट यू. आता या ठिकाणी बघा कुठलं फिगर ऑफ स्पीच येणार आहे, हायपरबोल. आता या ठिकाणी ऑल मेन इंडिकेट टू द होल सोसायटी. इट बट मेक अलाउन्स फॉर देअर डाउटिंग टू. आता या ठिकाणी मेक अलाउन्स फॉरचा अर्थ आहे कन्सिडर व्हॉट अदर्स ऑल्सो हॅव टू से अबाउट समथिंग. आता या ठिकाणी आपल्याला आपल्या स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि त्याचबरोबर आपल्याला जे आजूबाजूचे लोक काय म्हणत आहे, त्यांचा जो काही शंका आहे, त्यांचे जे आपल्यावर आरोप केलेले आहेत ते आरोप आपल्याला काय करायचे, दूर करायचे आहेत. त्यांचे प्रश्न आपल्याला काय करायचे, सोडवायचे आहे. कोणाशी रिलेटेड, आपल्याशी रिलेटेड. या ठिकाणी सोशल प्रॉब्लेम आहेत का, नाही तर आपण काहीतरी चुकीचं वागलेलो आहे, आपल्याकडून काहीतरी इलिगल गोष्ट झालेली आहे असं हे लोक जे आपल्या आजूबाजूचे म्हणत आहे, त्यावेळेस आपण स्वतःवर, आपल्या कृत्यावर आपल्याला काय करायचे, विश्वास ठेवायचा आहे की नाही, मी जे केलेलं आहे ते योग्य आहे. आपल्याला या ठिकाणी कन्फर्म राहायचं आहे आणि त्याचबरोबर आपण स्वतःवर विश्वास ठेवून बाजूच्या लोकांचा किंवा जे तुमच्यावर ब्लेम करत आहेत त्यांचा सुद्धा विश्वास आपल्याला पटवून द्यायचा की त्यांना सांगायचं नाही, आय एम द राईट अँड आय बिहेव राईट ऑर इन अ प्रॉपर वे. बट मेक अलाउन्स फॉर देअर डाउटिंग टू. मला वाटतं तुम्हाला या सगळ्यांना 4 लाईन समजल्या असतील. बघा पहिल्या 4 लाईन मध्ये काय सांगितलेलं आहे पोएटने काय सांगितलेलं, आपल्याला नेहमी शांत राहायचं आहे, आपल्याला पटकन राग येऊ द्यायचा नाहीये. कधी की ज्यावेळेस आजूबाजूचे लोक तुम्हाला दोष देत आहेत आणि त्यावेळेस तुम्ही जे कृत्य केलेलं आहे किंवा तुम्ही जे काही वागलेले आहात त्या ठिकाणी तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे की नाही, मी चुकीचं केलेलं नाही आहे आणि हे जे आपण चुकीचं केलेलं नाही हे आपलं वर्तन आपल्याला काय करायचं आहे, प्रूफ करून दाखवायचं आहे. In the first 4 lines, the poet has given the advice to his son. What the poet says, he says that he should remain calm and quiet when all the surrounded people are blaming on him. So he should keep quiet. Only listen what the others are going to say, and after listening, he should clear their doubts what they are saying. Next, if you can wait. Not to be tired by waiting or being lied about, don't deal in lies. बघा काय सांगितलेलं आहे. आता 4 लाईन झाल्या, फर्स्ट स्टांजाच्या 4 लाईन झालेल्या. आता पुढच्या 2 लाईन बघायच्यात आपल्याला. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग. तुम्ही जर वाट बघत असाल तर काय करायचं आहे, नॉट बी टायर्ड बाय वेटिंग. त्या ठिकाणी आपल्याला कंटाळा येऊ द्यायचा नाही कशाचा, वाट बघण्याचा. म्हणजेच या ठिकाणी आपण एखाद्या ठिकाणी गेलेलो आहेत, आपण कोणाची तरी वाट बघत आहोत, त्या ठिकाणी वाट बघत बसायची असं सांगायचंय का पोएटला, नाही. तर या ठिकाणी आपल्याला आयुष्यामध्ये अनेक प्रॉब्लेम्स येत असतात आणि त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे, सुखाची अपेक्षा करायची आहे. म्हणजेच
आपण वाईट कंडिशनमधून किंवा प्रॉब्लेम्समधून आपण सुखरूपपणे बाहेर पडणार आहोत हा विश्वास आपल्याला आपल्याजवळ ठेवायचा आहे आणि त्या विश्वासाच्या साहाय्याने आपल्याला काय करायचं, जिंकायचंच आहे. म्हणजेच मग या ठिकाणी वाईट वेळ निघून जाईल आणि एक चांगली वेळ येणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, मग वाट बघावी लागणार आहे ना की पटकन कुठली कंडिशन बदलते का, नाही. सुखामागून दुःख येत असतं, दुःखामागून सुख येत असतं. मग त्या ठिकाणी एका मिनिटात सगळ्या गोष्टी होत असतात का, क्षणाचा अवधी जावा लागतो का, नाही. त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागत असतं, पेशन्स ठेवावे लागत असतं. कुठलीही गोष्ट होण्यासाठी संयम आणि त्याचबरोबर वाट बघणे ही गोष्ट करावी लागत असते. आता बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला अभ्यास करावा लागत असतो. एकदा तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला ती गोष्ट समजत असते का, नाही. मग आता ती समजून घेण्यासाठी तुम्हाला सेकंड रिडिंग करावं लागतं, थर्डला रिडिंग करावं लागत असतं. मग ती गोष्ट तुम्हाला पटकन क्लिअर होत असते. मग आता ह्या ज्या 3 रिडिंगचा जो पिरियड आहे त्यामध्ये काय करावं लागणार आहे, तुम्हाला वाट बघावी लागणार आहे. कशासाठी, अंडरस्टँडिंगसाठी. मग या ठिकाणी तुम्हाला वाट बघण्यासाठी कंटाळा येऊ द्यायचा आहे का, नाही. तर तुम्हाला काय करायचं, वाट बघत राहायचीच आहे. कशासाठी, चांगल्या वेळेची. और बीइंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज. आता काय सांगितलंय बघा, और बीइंग लाईड अबाउट, बी लाईड अबाउट फॉल्स थिंग्स स्पोकन अबाउट वनसेल्फ बाय अदर्स. बीइंग लाईड अबाउटचा अर्थ काय सांगितलंय बघा, फॉल्स थिंग्स स्पोकन अबाउट वनसेल्फ बाय अदर्स. फॉल्स थिंग्स म्हणजे काय, चुकीच्या गोष्टी. म्हणजे तुमच्याबद्दल आजूबाजूच्या समाजामध्ये किंवा आजूबाजूच्या लोकांनी तुमच्याबद्दल काही गोष्टी पसरवलेल्या असतील आणि ज्या चुकीच्या आहेत, दादांत चुकीच्या आहेत. मग त्या ठिकाणी काय करायचंय, डोंट डील इन लाईज. मग आपल्याला काय करायचंय, आपल्याला त्या गोष्टी ज्या चुकीच्या आहेत, जे असत्य आहे त्याच्याशी रिलेटेड राहायचंय का, नाही. तर आपल्याला ती असत्य गोष्ट आहे हे आपल्याला पटवून द्यायचं आहे. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग. वाट बघत राहायची आहे, कशाची, चांगला वेळ येण्याची. काय सांगितलंय माहिती का, सब्र का फल मिठा होता है. आता हेस्ट मेक्स वेस्ट. म्हणजे आपण घाईघाईने एखादी गोष्ट केली की ती पटकन यशस्वी होते का, नाही. पटकन एखादी गोष्ट आपण त्यात अचीव यश मिळवू शकतो का, नाही. कुठली गोष्ट करण्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागत असतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि ती प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला काय लागत असतो, वेळ लागत असतो. मग या ठिकाणी पोएटने काय सांगितलेलं आहे की तुम्हाला एखादी गोष्ट येत नसेल तर ती शिकण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. आणि वेळ देण्यासाठी तुम्हाला कंटाळा येऊ द्यायचा नाही की नाही मला आत्ताच आलं पाहिजे, अशी घाईगर्दी न करता आपल्याला काय करायचंय, वेळेत वाट बघायची आहे. आणि वाट बघितल्यानंतर आपल्याला एक विशिष्ट वेळेस आपल्याला आपल्या कामाचं किंवा परिश्रमाचं अचूक फळ मिळणार आहे. और बीइंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज. आता असे समाजामध्ये बघा असे लोक असतात, ते काय करत असतात की अफवा पसरवतात. एखादी जी चांगली व्यक्ती आहे त्या व्यक्तीचे कर्तृत्ववान व्यक्ती आहे आणि तिच्याबद्दल अफवा पसरवण्याचं किंवा खोट्या गोष्टी पसरवण्याचं कार्य केलं जात असतं. आता या ठिकाणी त्या व्यक्तीने जे काय महान कार्य केलेलं असतं त्या महान कार्यामुळे आजूबाजूचे लोक जरी काही बोलले तरी त्यावर काही फरक पडत नसतो. मग या ठिकाणी पोएटने काय सांगितलेलं आहे, त्याच्या मुलाला काय ऍडवाइस दिलेला आहे की अशा समाजामध्ये अशी पण वेळ येईल, तुझ्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमध्ये सुद्धा तुला अशा प्रसंगाला सामोरे जावं लागेल की ज्या वेळेस तू काही केलेलं नसताना तुझ्याबद्दल चुकीचं पसरवलं जात आहे किंवा अफवा पसरवल्या जात त्यांच्या धादांत खोट्या आहेत आणि तुला त्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही आणि समोरच्याला पटवून द्यायचंय की नाही मी ते केलेलंच नाही आहे, मी कसा आहे, मी योग्य आहे, मी योग्य मार्गाने बिहेव करत आहे किंवा समाजामध्ये मी योग्य मार्गाने मार्गक्रमण करत आहे, एक चांगला मनुष्य म्हणून मी या सोसायटीमध्ये राहत आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. असा मेसेज कवीने या ठिकाणी आपल्या मुलाला दिलेला आहे. You can wait, not be tired by waiting, or being lied about, don't deal in lies. Or being hated, don't give way to hating. And yet, don't look too good. Or nor talk too wise. बघा आता आपण पहिल्या ज्या 4 लाईन शिकल्या त्याच्यानंतर ह्या ज्या पुढच्या 2 लाईन त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, द पोएट हॅज गिवन द ॲडवाइस टू हिज सन दॅट ही हॅज लिसन और ही शुड बिहेव properly in the society. If the people spreads rumors or false things about him, he should not deal with that false things. And also he has given a very good lesson to his son that he should wait for the proper time. Wait and wait. He has given the advice. Next line. Or being hated, don't give way to hating. बघा, or being hated
आता आपल्याबद्दल अफवा पसरवल्या गेलेल्या आहेत, लोक आपल्याला तिरस्कार करायला लागलेले आहेत. हेटेड म्हणजे काय, मग तुमचा तिरस्कार केला जात आहे. तुम्ही चुकीचं कार्य केलं नसताना सुद्धा लोक तुमच्याबद्दल अफवा पसरवत आहेत आणि तुमचा तिरस्कार करत आहेत. मग या ठिकाणी कवीने काय सांगितलं, डोंट गिव्ह वे टू हेटिंग. मग तुम्ही असं वागूच नका किंवा बाबा तू असं वागूच नको की ज्याच्यामुळे तू तिरस्काराचा भागी होशील किंवा लोक तुझा तिरस्कार करतील. अँड येट डोंट लुक टू गुड, नॉट टॉक टू वाईज. आता या ठिकाणी बघा टू हे वर्ड्स रिपीट झालेले आहे. मग कुठला फिगर ऑफ स्पीच आहे, रिपिटिशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. कुठला फिगर ऑफ स्पीच आहे, रिपिटिशन. बघा आता मी पहिला स्टांजा कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला याच्या स्टांजामध्ये कोणते कोणते फिगर ऑफ स्पीच आहे ते समजावून सांगणार आहे. आता हे फक्त एक तुम्हाला सांगितलं मी थोडक्यामध्ये. येट डोंट लुक टू गुड, नॉट टॉक टू वाईज. आता कवीने काय ऍडवाइस दिलेली आहे, डोंट लुक टू गुड म्हणजे खूप चांगलं पण वागू नकोस, आणि नॉट टॉक टू वाईज, आणि तू जेवढा चांगला आहे तेवढाच तू चांगलं अस, आणि जेवढा हुशार आहे तेवढाच हुशारी तुझी दाखव. म्हणजे प्रमाणापेक्षा कुठलीही गोष्ट जास्त प्रमाणात दाखवण्याचा किंवा सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नको, असे ऍडवाइस या ठिकाणी कवीने पोएटने काय केले, त्याच्या मुलाला जॉन किपलिंगला दिलेली आहे. म्हणजे तू जसा आहे त्याचप्रमाणे बिहेव कर, त्याचप्रमाणे वाग, आणि लोकांना पटवून दे की यू आर अ गुड ह्युमन बीइंग, डोंट बी एक्झॅगरेटेड. बघा कवीने काय सांगितलेलं आहे, आजूबाजूचे लोक तुला तिरस्कार करतील, अशी परिस्थिती येईल की त्या परिस्थितीमध्ये तू फसून जाशील. लोक तुझ्या अवतीभोवती असत्याचं जाळं विणून टाकतील. त्यावेळेस तुला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे, आणि त्या ठिकाणी तुला चिडायचं नाही, राग करायचं नाही, आणि तू सत्य परिस्थितीचा स्वीकार करून आपण सत्य आहोत हे आजूबाजूच्या लोकांना काय करायचंय, आपल्याला पटवून द्यायचं आहे, असा मेसेज या ठिकाणी कवीने दिलेला आहे. आणि यासाठी आता समाजामध्ये तुझ्या अवतीभोवती जे काही जाळं विणलं जाणार आहे ते असत्याचं जाळं असणार आहे, आणि ते जाळं छेदण्यासाठी तुला खूप वेळ लागणार आहे. त्यासाठी तुला पेशन्स ठेवून वाट बघावी लागणार आहे चांगली वेळ येण्यासाठी. आणि त्याचबरोबर तू समाजामध्ये वागत असताना खूप चांगला आहे बा, ओव्हर एक्झॅगरेशन करू नको. कुठलं तुझे काही जे नॉर्मल बिहेवियर आहे ते नॉर्मल बिहेवियर नुसारच वाग. खूप हुशार आहे असं दाखवू नको, आणि खूप जास्त एक्झॅगरेशन कुठल्याही गोष्टीचं करू नकोस, असा मेसेज कवीने या ठिकाणी पोएटने आपल्या मुलाला दिलेला आहे. बघा काय सांगितलेले, मग मी आता हे थोडक्यात तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगते. इन द फर्स्ट स्टांजा द पोएट हॅज गिवन अ ॲडवाइस टू हिज सन हाऊ टू बिहेव इन द सोसायटी. First rule is given. He said that a poet said that to his son that he should always remain calm and quiet. Don't be angry with the situation or with the surrounded people. The surrounded people may spread rumor or false things about him. Then he should keep quiet and try to make the doubts clear about him. And he should always behave truth or behave with truth things, and for these things he should have to wait for some time, because bad things remain for a longer time, but always truth remain, and a victory comes for the time. He should wait for the time when he will become victorious person. Okay, again the poet says that he should behave as he is. Don't pretend to be wise, and don't pretend to be too good. बघूया आता पहिल्या स्टांजामध्ये कुठले कुठले फिगर ऑफ स्पीच आहे. आता पहिली जी लाईन आहे त्याच्यामध्ये बघा अपोजिट वर्ड्स. पहिली, इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर अँड ब्लेमिंग इट ऑन यू. या ज्या दोन लाईन आहे त्यामध्ये अँटीथेसिस हा फिगर ऑफ स्पीच आहे. अँटीथेसिस या फिगर ऑफ स्पीच मध्ये काय असतात, दोन अपोजिट वर्ड्स एकाच लाईन मध्ये वापरण्यात आलेले असतात. किती वर्ड्स असतात, दोन अपोजिट वर्ड्स असतात. तर या ठिकाणी कीप आणि लुझिंग हे दोन अपोजिट वर्ड्स एकाच लाईन मध्ये वापरण्यात आलेले आहे. कुठला फिगर ऑफ स्पीच आहे, अँटीथेसिस हा फिगर ऑफ स्पीच आहे. बघूया पुढे ऑल मेन. तिसरी जी लाईन आहे त्यामध्ये पुन्हा कुठला फिगर ऑफ स्पीच आहे, हायपरबोल हा फिगर ऑफ स्पीच आहे. तो मी त्या शिकवताना तुम्हाला सांगितलेला होता. आता नंतर पाचव्या लाईन मध्ये बघा, इफ यू कॅन वेट अँड नॉट टायर्ड बाय वेटिंग. आता या ठिकाणी अलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. डब्ल्यू साऊंड रिपीट करण्यात आलेला आहे. पुढे
नंतर शेवटची जी लाईन आहे, अँड येट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. या ठिकाणी रिपीटेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. TOO हे शब्द रिपीट करण्यात आलेले आहे. कुठला फिगर ऑफ स्पीच आहे? रिपीटेशन. कुठले शब्द रिपीट करण्यात आलेले? TOO. मग आता पहिल्या स्टांजाची राईम स्कीम काय आहे? A BC. सगळ्यांना लक्षात आलं? परत एकदा सांगते, A BC ही पहिल्या स्टांजाची राईम स्कीम आहे. पहिल्या स्टांजाचं समरी किंवा मीनिंग तुम्हाला समजलं असणार. चला आपण आता सेकंड स्टांजा बघूया. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. इफ यू कॅन मीट with trump and disaster and treat those two impostors just the same. If you can bear to hear the truth you have spoken, twisted by knaves to make a trap for fools, or watch the things you gave your life to broken, and stoop and build them up with worn out tools. बघूया सेकंड स्टांजा. दोन लाईनचा अर्थ घेऊया पहिले. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. आता या ठिकाणी कवीने आपल्या मुलाला काय सांगितलेलं आहे? जर तू स्वप्न बघत असणार, स्वप्न जरूर बघा. काय सांगितलंय कवीने? स्वप्न जरूर बघ, पण ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. पण स्वप्न जरूर बघ, पण त्या स्वप्नांना तुझ्यावर हावी होऊ देऊ नको. तू स्वप्न तुझा मालक बनायला नको. तर हे स्वप्न तुला प्रॅक्टिकली काय करायचे ते अवलंबवायचे आहेत, किंवा रिअल लाईफमध्ये तुला त्या स्वप्नानुसार वागायचं आहे. फक्त आयुष्यामध्ये स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. स्वप्नांच्या दुनियेमध्ये तुला जगायचं नाहीये, तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. हा मेसेज या ठिकाणी कवीने दिलेला आहे. आणि हाच मेसेज आपल्याला APJ अब्दुल कलाम यांनी पण सांगितलेले की माणसाने स्वप्न जरूर बघावी, पण ती स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आपल्याला पाहिजे. काय सांगितले अब्दुल कलाम यांनी? रात्री झोपेत स्वप्न न बघता जागृत डोळ्यांनी स्वप्न बघा आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी कायम धडपड करत राहायची आहे. मग या ठिकाणी पोएटने पण काय सांगितले आपल्या मुलाला की तू स्वप्न जरूर बघ, पण त्या स्वप्नांमध्ये गुंतून न जाता ती स्वप्न प्रॅक्टिकली आपल्याला आयुष्यामध्ये आणायची आहेत. त्यासाठी तुला प्रयत्न करायचे आहेत. If you can think and not make thoughts your aim. If you can think, तू विचार करत असशील, व्हेरी गुड, त्यात वाईट काहीच नाहीये. पण नॉट मेक थॉट्स, पण युअर एम, पण ते विचार फक्त तुझं ध्येय बनवायचंय का? नाही. विचार कर, पण त्या विचारानुसार वागण्याचा प्रयत्न कर. आणि आपलं टार्गेट किंवा जे स्वप्न तू बघितलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला झटायचं आहे, मेहनत करायची आहे. In the next stanza or in the second stanza, in the first two lines, the poet has given the message to his son. What he says that he should behave in a proper way. He should dream, but dream should not be his master. He should think, but thoughts should not be his masters. If you can meet with Trump and disaster and treat those two impostors just the same. बघा काय सांगितलंय पोएटने थर्ड लाईन मध्ये. इफ यू कॅन मीट, जर तुझी भेट होईल कशाबरोबर? बघा, ट्रम्प अँड डिझास्टर. ट्रम्प म्हणजे काय? विजय, विक्ट्री. अँड डिझास्टर म्हणजे काय? संकट. आता या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला विजय पण मिळत असतो, हार पण येत असते, किंवा पराभव पण मिळत असतो. मग या ठिकाणी पोएटने काय सांगितलेलं आहे? इफ यू कॅन मीट विथ ट्रम्प अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. पण या दोघं गोष्टींना तुला काय करायचंय? जस्ट द सेम, सारखीच आहे. आता इम्पोस्टरचा अर्थ दिलाय बघा या ठिकाणी. वन हू डिसिव्स अदर्स बाय प्रिटेंडिंग टू बी समवन एल्स. चीटर. या ठिकाणी बघा बहुरूपी, म्हणजे जे नाही आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करणे, याला काय म्हणतात? इम्पोस्टर्स. आता या ठिकाणी इम्पोस्टरला आपल्या मराठीत अर्थ काय झाला मग? बहुरूपी. इफ यू कॅन मीट विथ ट्रम्प अँड डिझास्टर, आयुष्यामध्ये तुझी भेट होणारच आहे. कुठल्या गोष्टीशी? विजयाशी आणि पराभवाशी. मग आता ह्या दोन गोष्टी कशा आहेत? तर ह्या दोन गोष्टी कशा आहेत? आभास आहे. दोन गोष्टी बहुरूपी आहेत. दॅट अँड ट्रीट दोज
टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. मग आपल्याला या ठिकाणी कवीने काय सांगितलं त्याच्या मुलाला की या दोन गोष्टी सारख्याच आहे, विजय पण सारखाच आहे आणि पराभव पण सारखाच आहे. या गोष्टी भिन्न नाही आहेत आयुष्यामध्ये. या गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विजय मिळाला की पराभव येणार आहे, पराभव असला तरी विजय पण येणारच आहे. म्हणजेच मग या दोन म्हणजे विजय मिळाल्यानंतर विजयाच्या गुर्मीमध्ये आयुष्य कटवायचं का तर नाही. एका दिवशी आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे पुन्हा विजयासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि पराभव आल्यानंतर पण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करायचेच आहेत. मग या ठिकाणी कवीने काय सांगितलेलं आहे, बोथ द थिंग्स. विच थिंग्स? विक्ट्री अँड डिझास्टर बोथ आर द सेम sides of one coin. You have to face the victory and also face the disaster. If you gain victory, don't be restful person, but remain always, work hard and stay comfortable. If you can meet with Trump and disaster and treat those two imposters just the same. म्हणजेच या दोघं गोष्टी कशा आहेत, सारख्याच आहेत. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बोथ आर द सेम साइड्स ऑफ द वन कॉइन. वन साइड इज विक्ट्री अँड अदर साइड इज डिझास्टर. द लाईफ हॅज द टू साइड. वन साइड इज विक्ट्री अँड अदर साइड इज डिझास्टर अँड बोथ आर द सेम साइड. इफ यू कॅन बिअर टू हिअर, I think all of you understand the fourth line of the second stanza. Again I repeat, the poet advises his son that you should dream, but dream should not be his master. He should think, but thought should not be his master. Means don't see only the dreams and don't think only, but be practical in his life. Actions must require. And also what poet gives advice to his son that victory and disasters are the same side. If he gain victory and don't be restful person, and if he gain disaster, try hard. Next line. If you can bear to hear the truth you have spoken, twisted by knaves to make a trap for fools. If you can bear to hear the truth you have spoken. म्हणजे बघा अशी परिस्थिती येणार आहे समाजामध्ये. आपण ज्यावेळेस सोसायटीमध्ये राहत असतो किंवा समाजासाठी एखादं चांगलं कार्य करत असतो त्यावेळेस वेगवेगळ्या परिस्थितींमधून आपल्याला जावं लागत असतं. एक कुठली कंडिशन येणार आहे बघा, इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ. आपल्याला शक्ती पाहिजे कुठल्या गोष्टीची सहन करण्याची. ट्रूथ म्हणजे काय, सत्य. तुम्ही जे काही बोललेलं आहे ते सत्य आहे, परंतु ते सत्य तुमच्याकडून जे बोललं गेलेलं आहे ते ऐकण्याची पण तुमच्यामध्ये काय पाहिजे आहे, शक्ती पाहिजे आहे. यू हॅव स्पोकन की जे तुमच्याकडून बोलण्यात आलेलं आहे. ट्विस्टेड बाय नेव्स टू मेक अ ट्रॅप फॉर द फुल्स. ट्विस्टेड बाय नेव्सचा अर्थ दिलाय बघा या ठिकाणी. नेव्स म्हणजे काय, स्लेव्स. आणि ट्रूथ ट्विस्टेड बाय समवन मीन्स चेंज द ट्रूथ अ लिटिल टू गेन सम ॲडव्हान्टेज. म्हणजे तुम्ही जे काही सांगितलेलं आहे किंवा जो काही मेसेज सोसायटीमध्ये दिलेला आहे त्या मेसेजमध्ये फेराफेर करून तो बदलवण्यात येणार आहे. आणि तो कोणाकडून बदलवण्यात येणार आहे, तुमच्या दुश्मन किंवा तुमचे जे तुमच्या वाईट वर्तनावर किंवा तुमचं वाईट व्हावं असे ज्यांना वाटत आहे अशा तुमच्या शत्रूंकडून त्या मेसेजमध्ये काहीतरी फेराफेर केली जाईल. तुमच्याकडून जे सांगितलं गेले ते चुकीच्या पद्धतीने पुढच्यापर्यंत तो मेसेज दिला जाणार आहे. त्यावेळेस मग तुम्हाला ती शक्ती पाहिजे. कुठली शक्ती पाहिजे, ते समोरचे जे काही सांगत आहेत ते चुकीचं आहे हे आपल्याला पटवून देण्यासाठी आपल्याला ते ऐकण्याची शक्ती पाहिजे. और वॉच द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू ब्रोकन. मग कधी कधी बघा आयुष्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी कमवलेल्या असतात आणि त्या गोष्टी किंवा आपण जे यश मिळवलेलं असतं ते यशाला तडा जात असतो किंवा उच्च पदावर गेलेली व्यक्ती सुद्धा पटकन अपयशी होऊन जमिनीवर येत असते. बघा विद्यार्थ्यांनो, आता मोठमोठे फिल्म स्टार्स असतात किंवा क्रिकेटियर असतात, त्यांना पटकन यश मिळत असतं. पण आता यश कसं असतं, क्षणिक असतं. विजय कसा असतो, क्षणिक असतो. पोएटने अगोदरच सांगितलेले की आयुष्यामध्ये यश
आणि म्हणजे सुख आणि दुःख, त्याचबरोबर यश आणि अपयश, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यश मिळाल्यानंतर तुम्हाला अपयशाचा पण सामना करावाच लागतो. मग आता हे जे क्रिकेटियर असतात किंवा फिल्म स्टार असतात, त्यांची एखादी फिल्म यशस्वी झाली की लोक त्यांना डोक्यावर घेऊन फिरतात किंवा खूप त्यांचं कौतुक करत असतात. त्या ठिकाणी त्यांना पैसा पण मिळत असतो. पण एखाद दुसरी फिल्म जर अपयशी झाली किंवा ते फिल्म यशस्वी झाली नसेल, आता एखादा क्रिकेटियरने एका मॅच मध्ये 100 रन काढले पण दुसऱ्या मॅच मध्ये जर तो शून्यावर आउट झाला, तर लोक त्याचं काय करतात, चिडतात किंवा त्याला काही काही अपशब्द बोलत असतात. त्याच्याबद्दल समाजामध्ये चुकीचा मेसेज दिला जात असतो. मग या ठिकाणी मग ते फिल्म स्टार किंवा क्रिकेटियर काय करतात, पुढच्या मॅच मध्ये किंवा पुढच्या फिल्म मध्ये काय करत असतात, चांगलं वागतात. म्हणजे या ठिकाणी ते बिहेव कसं करतात. आता फिल्म स्टार काय करणार, जास्त चांगली ऍक्टिंग करणार. क्रिकेटियर काय करणार, 100 रन काढण्याचा प्रयत्न करणार. मग हे काय झालं, त्यांचं चांगलं वागणं झालं. मग आता समाजामध्ये शत्रू असतातच, अपशब्द बोलणारे लोक असतात. मग आता हे क्रिकेटियर किंवा फिल्म स्टार काय करतात, आपल्या चांगल्या वर्तणुकीतून किंवा चांगल्या वागण्यातून हे जे अपशब्द आहेत किंवा त्यांच्या शत्रूंनी त्यांच्याबद्दल जो काही मेसेज पसरवलेला आहे तो मेसेज चेंज करण्याचा प्रयत्न करतात. मग या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे, तेवढी ताकद पाहिजे की आपण जे काही केलेलं आहे ते आपल्यात बदलवण्याची, चांगल्या किंवा वाईट गोष्टी आयुष्यामध्ये होत असतात. आता वाईट गोष्टी बदलवण्याची ताकद आपल्याला पाहिजे. and build them up with worn out tools. म्हणजे जे काही वाईट झालेलं आहे ते आपल्याला काय करायचं आहे, बदलवायचं आहे. आता कसं बदलवायचं आहे, स्टूप म्हणजे काय, बेंड म्हणजे काय, जे झुकून गेलेलं आहे किंवा वाईट झालेलं आहे. म्हणजे तुमची जी प्रोग्रेस आहे ती खाली आलेली आहे. ती खाली आलेली प्रोग्रेस तुम्हाला काय करायची, परत तुम्हाला यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचायचं आहे. बिल्ड देम अप म्हणजे काय, मग तुमचा आलेख, प्रगतीचा आलेख आपल्याला वरती उंचवायचा आहे. विथ द वॉर्न आउट टूल्स. आता वॉर्न आउट म्हणजे काय, डॅमेज म्हणजे ब्लंट, म्हणजे तुमच्याकडे जे काही हत्यार आहेत. आता या ठिकाणी हत्यार याचा शब्दशः अर्थ नाही घ्यायचा आपल्याला. हत्यार बोथट झाल्यानंतर त्याला धार लावावी लागत असते. म्हणजेच मग आयुष्यामध्ये तुम्ही वागत असताना किंवा बिहेव करत असताना काही गोष्टी कशा असतात, आपल्याला काळानुरूप त्या चेंज करायच्या आहेत. हा मेसेज या ठिकाणी कवीने दिलेला आहे. बघा विद्यार्थ्यांनो, 2 स्टांजाची समरी मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर येणाऱ्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला 3rd स्टांजाची समरी आणि त्याचबरोबर या 2nd स्टांजामध्ये कुठले फिगर ऑफ स्पीच वापरलेले आहेत ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता येणाऱ्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला 3rd स्टांजाची समरी समजून घ्यायची आहे. आय होप ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टँड दिस 2nd स्टांजा अँड 1st स्टांजा व्हेरी वेल. सो टेक केअर अँड गुड